स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठेमहांकाळ शहराजवळील कवठेमहांकाळ नांगोळे मार्गावर उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिंपळवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील माजी सैनिक मधुकर गणपती नरळे वय वर्ष 64 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्वाती खोत वय वर्ष 17 या तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बसव केमिकल फॅक्टरी समोर एक डंपर बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता। मधुकर नरळे आणि स्वाती खोत हे दुचाकीवरून शिवाजीनगर धबडेवाडी येथे जात असताना रात्रीच्या अंधारात उभ्या असलेल्या डंपरनं दिसल्याने त्यांच्या दुचाकीची डंपरला पाठीमागून जोरदार धडक बसली। या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मधुकर नरळे यांचा मृत्यू झाला। स्वाती खोत यांच्यावर पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मधुकर नरळे हे पिंपळवाडी गावातील एक सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते। माजी सैनिक असलेल्या नरळे यांनी गावातील स्वच्छता, सार्वजनिक कामे आणि शिस्तप्रियतेसाठी नेहमी पुढाकार घेतला होता। सर्वांशी मिळून मिसळून वागणारा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या निधनाने पिंपळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।